गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. कालचा दिवस जे होता आपला सोमवार, तो सर्वांचा टेलिग्राम बघण्यामध्ये आणि दिवसभर आपण टेलिग्राम बघून आयोगाचं नोटिफिकेशन काही येत आहे का त्याच्यामध्ये जवळपास पूर्णपणे घातलेला आहे. तर आज एक करा, टेलिग्राम अगोदर बंद करून अभ्यासाला जेव्हा नोटिफिकेशन आयोगाचं येईल तेव्हा बघता येईल. आणि आता आपण दारिद्र्य हा चॅप्टर बघणार आहे, त्याच्यावरचे जे PYQ आहेत ते बघूया. अगोदर टेलिग्राम ग्रुप बंद करा, जे तुम्ही टेलिग्रामला ॲड आहात. काही वेळासाठी टेलिग्रामला थोडं जाऊ नका आणि अभ्यासावर फोकस करा. जेव्हा आयोगाचं नोटिफिकेशन येईल तेव्हा अभ्यास वाटलं तर स्टॉप करा, पण सध्याच्याला अभ्यासाकडे लक्ष द्या, कारण की आयोग आहे म्हणजे कधी पण काही पण होऊ शकतं. जर आपली ऑन टाईमला जर एक्झाम घेण्याचं आयोगानं ठरवलं तर ऐन वेळेला आपलं गडबड होऊ नये, त्याच्यासाठी अभ्यासावर लक्ष द्या. चला स्टार्ट करूया. आता आपण दारिद्र्यावर जे क्वेश्चन आलेले आहेत, आतापर्यंत दारिद्र्यावर 119 क्वेश्चन आलेले आहेत. तर आता दारिद्र्य चॅप्टर आपल्याला खूप म्हणजे ग्रुप बीच्या ओरिएंटल किंवा कोणत्या पण एक्झामच्या ह्याच्यानुसार दारिद्र्यावर हमखास आयोगाचा एक ना एक क्वेश्चन राहतो. त्यामुळे हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सध्याच्याला तर बऱ्यापैकी सर्वांचा अभ्यासामध्ये असं डिस्टर्ब झाल्यासारखं आहे की एक्झाम पुढे जाईल का नाही. त्याच्यामुळं हा जे चॅप्टर आहे ते मी घेत आहे. यामध्ये आपण या चॅप्टरमध्ये जे अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण विश्लेषण बघत होतो ना, तर ह्या चॅप्टरमध्ये मी डायरेक्ट क्वेश्चन घेईल, कारण की एका क्वेश्चनचं हा ज्याचा आन्सर आहे ते पुढच्याचा तोच क्वेश्चन आहे आणि ते रिपीट होत असल्यामुळं त्याचं विश्लेषणची गरज लागणार नाही. रिपीटमुळं तुमचा ते जे हे आहे पोर्शन आहे ते तुमचा कव्हर होणार आहे. आणि सध्याच्याला फक्त तुम्हाला चॅप्टर कंप्लीट करणं हे टार्गेट आहे, की ऑलमोस्ट सगळ्यांचा जवळपास अभ्यास झालेला आहे. फक्त आयोगाचा पॅटर्न लक्षात घेण्यासाठी आयोग कसं या टॉपिकवर क्वेश्चन विचारतं हे बघण्यासाठीच हे आपलं आजचं लेक्चर राहणार आहे. तर तुम्ही चला लेक्चरला स्टार्ट करूया. तुम्ही लक्ष द्या. आणि एवढं एका तास किंवा 1.5 तास लागेल, कारण की हे जे 119 क्वेश्चन आहेत ते आपल्याला जमलं तर शक्य होईल तेवढं मी एकाच ह्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. त्यांना मन लावून हे क्लास करा. नंतर बघा काय करा, हे व्हिडिओ बघताना हे रेकॉर्डेड राहणार आहे ना, त्यामुळे तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. त्याने डाउनलोड करा आणि मोबाईल तुमचा फ्लाईट मोडवर ठेवा, जेणेकरून जे नोटिफिकेशन आहे ते येणार नाही आहे, तुमचं दुर्लक्ष होणार नाही. जरी काहीच नाही झालं तरी तुमचा ॲटलिस्ट एक तर टॉपिक कंप्लीट होईल. म्हणजे जे टेन्शन येईल की बाबा आता काय होते काय नाही ते येणार नाही. त्यामुळे थोडा वेळासाठी लेक्चर डाउनलोड करून मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवून ॲटलिस्ट कमीत कमी एवढं तर लेक्चर करा, कारण की तुमचा 1 मार्क इथं फिक्स होणारच आहे. कारण की आयोगाचा एकतर का होईना क्वेश्चन यावर असतोच. त्याला स्टार्ट करूया लेक्चरला टाईम न घालता. ऑलरेडी आपला सोमवार पूर्ण नोटिफिकेशन आणि टेलिग्राम बघण्यामध्येच गेलेला आहे, तर आता आपल्याला वेळ घालायचा नाही आहे. त्याला बघूया. राज्यसेवा पूर्वला क्वेश्चन आलेला आहे हा. फर्स्ट, पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो, असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन यांनी सांगितलेलं आहे. कोणी? गौरव आणि दत्त मार्टिन यांनी काय सांगितलेलं आहे की पॉवर्टी गॅप इंडेक्स हा कशासाठी काढलं जातं. तर याचा आन्सर येते 2 नंबर. दारिद्र्य दूर करण्याकरता किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागेल यासाठी पॉवर्टी गॅप इंडेक्स काढला जातो. हे असं कोण सांगितलेलं आहे? गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन. हे 2 नावं लक्षात ठेवा, कारण की नेक्स्ट क्वेश्चनमध्ये हेच तुमचं आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते. आता सापेक्ष दारिद्र्य कोणत्या घटकावर अवलंबून असते ते बघा. यामध्ये बघा, मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज, हे चुकीचं आहे. ए चुकलं म्हणजे दुसरं ऑप्शन कटलं आणि चौथं ऑप्शन कटलं. आता आपल्याला फक्त 50-50, एक तर आपण सी तर वाचायचं किंवा डी तर वाचायचं, म्हणजे दोन्हीपैकी एकच आहे. 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. हे विधान कसं आहे? सी बरोबर आहे. तर आपला आन्सर येणार सी. आता इथं तुम्हाला 2 कन्सेप्टची गरज लागते. एक आपलं आता दारिद्र्याचं कोणते असते? 2 असते. एक सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरं असतं निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य 2. तर आपल्याला विचारलेलं आहे सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्यामध्ये 2 गट बघितले जाते, म्हणजे 2 उत्पन्न गटाची तुलना केली जातं. म्हणजे जसं आता आपण आणि अनिल अंबानी
यांचं उदाहरण हे जे काय आहे सापेक्ष दारिद्र्य येते. म्हणजे आपण आणि अनिल अंबानीचं जर तुलना केली संपत्तीची, तर आपण अनिल अंबानीच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक जण हेच होईल ना, म्हणजे म्हणजे अंबानीच्या कम्पेअरमध्ये आपण गरीबच होऊ ना, मग ते आपण काय दारिद्र्य रेषेखाली हे असो असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर येते निरपेक्ष दारिद्र्य. आता निरपेक्ष दारिद्र्य जे भारत सरकार आपलं जे आपण दारिद्र्य काढतो याच्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्याच्या आधारानुसार काढलं जाते. यामध्ये काय असतं, निरपेक्ष दारिद्र्यमध्ये जे एक रेषा ठरवली जाते, त्या म्हणजे त्या रेषेच्या वरचे जे जातील ते अबो पॉवर्टी लाईनमध्ये येतील आणि जे खाली येतील ते बिलो पॉवर्टी लाईनमध्ये जे येतील ते दारिद्र्य रेषेखाली असं म्हटलं जातं. म्हणजे आपण कोणती पद्धत वापरलेली आहे, तर निरपेक्ष दारिद्र्याचा यूज केला जातो, सापेक्ष दारिद्र्याचा यूज केला जात नाहीये. आणि हे झालं आपला आन्सर येणार सी. आता आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजेच दारिद्र्य. तर ही जी आवश्यक जी गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हटलं तर ही असं काय ते हे निरपेक्ष दारिद्र्यमध्ये येतं. म्हणजे डी येतं हे निरपेक्ष दारिद्र्याचं उदाहरण येतं आणि सी मध्ये हे सापेक्ष दारिद्र्य येते. आपल्याला विचारलेल्या क्वेश्चन मध्ये सापेक्ष दारिद्र्य, तर आपला आन्सर काय येणार सी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो हे विधान डॅश म्हणजे कोणाचे आहे, तर रॅग्नर नर्क्सचे आहे. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो हे कोण म्हटलेलं आहे, रॅग्नर नर्क्स याने म्हटलंय. तर आता चौथा क्वेश्चन बघा. यामध्ये बघा, जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक 1.5% किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब अनेकांगाने दारिद्र्य म्हटलं जातं. तर याचा आहे 33.33. हे काय होतं, दारिद्र्य अनेकांगाने दारिद्र्य म्हटलं जातं, बहुमितांगाने दारिद्र्य. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन किती नंबरचा, 5 नंबरचा क्वेश्चन बघा. आता रंगराज्य समितीने 2014 ने वर्ष 11-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च डॅश भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी निश्चित केलेले आहे. तर यांनी उपभोग्य खर्च किती हे केला होता, त्याच्यामध्ये बघा जे 47 रुपये आहेत, सॉरी, शहरी भागासाठी 47 रुपये ही दारिद्र्य म्हणजे डेली ठरवलं होतं दरडोई उपभोग्य खर्च, आणि 32 रुपये हे ग्रामीण भागासाठी. कधीही पण बघा, जे कॅलरी मूल्य असतं ते शहरी भागासाठी कमी असतं आणि पैशाचं जर मूल्य असेल ते ग्रामीण भागासाठी कमी असतं. तर आपला आन्सर येणार 2 नंबर. किती, 47 आणि 32 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण हे मोडूया. आता तुम्हाला 2 कॉन्सेप्ट झाला, एक तर दारिद्र्य रेषा झाली म्हणजे सापेक्ष दारिद्र्य कशाला म्हणतात आणि निरपेक्ष दारिद्र्य कशाला म्हणतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच्यामध्ये काय सांगितलंय, एकूण दारिद्र्य दरी विषयी म्हणजे TPG विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप विषयी कोणतं विधान योग्य आहे ते बघायचं. आता दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप, हे आपल्याला पहिल्याच विधानात बघितलेलं होतं. तर याचा आन्सर 1 नंबर येणार. निव्वळ दारिद्र्य खालील त्याचे उत्पन्न आहे अशी संख्या म्हणजे TPG, हे चुकीचं आहे. आता चुकीचं कशाला वाचून आपला टाइम घालायचा, ऑलरेडी आपला टाइम गेलाय. फक्त त्याचा आन्सर काय आहे, डबल वाचूया आपण. दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी, म्हणजे समजा ही दारिद्र्य रेषा आहे 100, तर ह्याच्या वर आणायचे म्हणजे त्यांना 110 करायचंय, त्याच्या वर आणणं याला काय म्हणते, टोटल पॉवर्टी गॅप म्हणतात याला, वर आणणे. खाली आणायचं नाही, आपल्याला वर आणायचं. आता पुढचं क्वेश्चन बघा, 7 नंबरचं. आता हा क्वेश्चन कसा आहे, रद्द झालेला आहे, म्हणून आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, आपण कालच्या पण राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये झालेलं होतं. जे राष्ट्रीय सुरक्षा अभियान आहे ते 7 आणि 8 मध्ये सुरू करण्यात आलं होतं, हे माहित होतं. आणि जो ऍक्ट आहे, ऍक्टवर क्वेश्चन आलेला होता लास्ट टाइम, आयोगाने विचारला होता 24च्याच एक्झाम मध्ये. तो ऍक्ट जर म्हटला तर 2013चा आहे.
ॲक्ट जर विचारला तर 2013चा. आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाची सुरुवात जर म्हटलं, मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ती 2007मध्ये झाली होती. तर हे कसं आहे, हे पण विधान बरोबर आहे. आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं, याच्यामध्ये काय होतं, आपल्याला जे म्हणजे धान्य उपलब्धता करून देणं हे त्यांचं टार्गेट होतं अन्न सुरक्षा अभियानाचे. म्हणजे पहिलं विधान. आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं, तांदूळ, गहू आणि डाळी या 3 उत्पादनं वाढवण्याचा हेतू होता. तर दोन्ही विधान कसे आहेत, बरोबर आहे. कालच हा क्वेश्चन झाला होता. आपला आन्सर येणार 3 नंबर. कळालं का? 2007 मध्ये ह्या अभियानाची सुरुवात झाली होती अन्न सुरक्षा अभियानाची. आणि ऍक्ट जर केला तर 2013चा ऍक्ट होता. आता 9वा क्वेश्चन बघा. गरिबीच्या मुद्द्यामध्ये पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली? तर आपल्याला 11-12 मध्ये म्हटलं तर 11-12 मध्ये कोणती समिती आहे? रंगराजन समिती आहे. आता डी.टी. लकडवाला समिती होती. डी.टी. लकडवाला समितीची जी स्थापना झाली होती ते 1989 मध्ये झाली होते. यांनी अहवाल 93 मध्ये सादर केला होता. म्हणजे 89 मध्ये समितीची स्थापना आणि 93 मध्ये त्यांनी अहवाल स्थापन केला होता. आणि 2097 पासून ते 11 पर्यंत जे दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी म्हणजे 1997 ते 2011 पर्यंत जे दारिद्र्य रेषा काढत होते ते लकडवाला समितीच्या अहवालानुसारच काढत होते. म्हणजे त्यांनी जे शिफारस केली होती ते. तर त्यांनी काय शिफारस केली होती लकडवाला समितीने? मी ह्या 2 समित्या जी आहेत, म्हणजे एकतर रंगराजन समितीवर सर्वात जास्त क्वेश्चन विचारतात आणि लकडवाला समितीवर पण. तर जे लकडवाला समितीवर क्वेश्चन काय विचारतात, एकतर त्यांनी कॅलरी मूल्याचं म्हणजे कॅलरी मूल्य सजेस्ट केलं होतं. तर कॅलरी मूल्य काय केलं होतं, ग्रामीणसाठी केलं होतं 2400 कॅलरी आणि शहरीसाठी केलं होतं 2100 कॅलरी. हे फक्त कॅलरीचं हे एवढं लक्षात ठेवा की कॅलरी मूल्याचा जर पहिल्यांदा कोणी स्वीकार केला म्हणजे कॅलरी मूल्य म्हटलं तर लकडवाला समिती. आणि रंगराजन समितीने काय केलं होतं, आता रंगराजन समितीचे जे तरतुदी होत्या आपण त्याच्याविषयी थोडं बघूया. आता ती रंगराजन समितीची स्थापना तर इथं दिलेली आहे की त्यांनी 11-12 मध्ये या समितीची काय केली होती म्हणजे स्थापना. आता ह्या पॅनलची स्थापना बघा, एकदा आपण हे मोडून घेऊया. ही रंगराजन समिती हे एकदम मी लाईन टू लाईन पूर्ण सांगते. ह्याच क्वेश्चनमध्ये डबल ह्याच्यावर क्वेश्चन येतील तेव्हा मी रिपीट नाही करणार. तर इथंच लक्ष देऊन बघा. त्याची स्थापना झाली होती 24 मे 2012 मध्ये. आणि अध्यक्ष कोण होते? सो ऑब्व्हियसली रंगराजन होते. कारण की प्रत्येक वेळेस जे अध्यक्ष असतात त्यांना त्या समितीला त्या अध्यक्षाचंच नाव दिलं जातं. स्थापना काय करण्यात आली होती, ते दारिद्र्याचं परीक्षण करण्यासाठी आणि त्याचे म्हणजे काही सुधारणा करण्यासाठी. आणि तर त्यांनी काय केलं होतं, रंगराजन यांनी तेंडुलकर समिती होती. तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून त्यांनी जुन्या लकडवाला समितीचं काय होतं, कॅलरी मूल्य. आणि तेंडुलकरनं ते आरोग्य शिक्षण हे घटक टाकले होते आणि त्यांनी डबल कॅलरी मूल्याचा समावेश करा असं रंगराजन समितीने म्हटलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अन्न व गैर अन्न वस्तू व सेवाच्या उपभोग्य खर्चाच्या आधारावर दारिद्र्यरेषा व प्रमाण मोजण्याची शिफारस केली होती. कशाच्या ह्याच्यावर केली होती? अन्न आणि गैर अन्न वस्तू आणि उपभोग्य खर्च याच्या आधारावर त्यांनी काय म्हटलं होतं, आपण दारिद्र्य रेषा काढूया. त्याच्यामध्ये अन्न आणि वस्तूमध्ये कशाचा समावेश होणार होता? तृणधान्य, दूध, कडधान्य, दुग्धजन्य पदार्थ, मीठ व साखर आणि अंडी, मांस या गोष्टीचा समावेश होणार होता. आणि गैर अन्न घटकामध्ये काय होणार होतं, जे आपल्या इतर गोष्टी राहतात. म्हणजे एकीकडे काय त्यांनी खायचं सजेस्ट केलं होतं आपल्या भाषेमध्ये जर म्हटलं तर खायचं. आणि दुसऱ्या बाजूला काय, जे आपल्याला म्हणजे गरजेच्या वस्तू राहतात किंवा गरजेच्या गोष्टी ज्या असतात, जसं आरोग्य, शिक्षण, इंधन, घरभाडे, चपला, वाहतूक, तंबाखू, हे अशा दोन भाग पाडले होते. एक खायचं आणि इतर गोष्टी, खाणं सोडून दुसऱ्या ज्या गोष्टी लागतात असं. मग त्याच्यानुसारच त्यांनी ग्रामीण व्यक्तीसाठी म्हणजे मासिक प्रति व्यक्ती उपभोग्य खर्च सांगितला होता. 900
₹72. किती? 900. हे ग्रामीणसाठी सांगितलं होतं आणि शहरीसाठी सांगितली होती म्हणजे सिटीसाठी सांगितलं होतं ₹1407. किती? ₹1407 आणि ग्रामीण साठी किती? ₹972. जर आता आपल्याला प्रतिदिन म्हटलं तर मागच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रतिदिनवर क्वेश्चन आला होता. प्रतिदिनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं ग्रामीण म्हटलं काय असतं? खर्च कमी असतो आणि शहरी म्हटलं तर खर्च जास्त असतो म्हणजे ₹32 आणि इकडे शहरीला ₹47. त्यानंतर बघा मग आता हेच त्यांनी खर्च सजेस्ट केला होता. त्याच्यानुसार दारिद्र्य किती निघालं ते बघूया आपण. याच्यानुसार दारिद्र्याचे प्रमाण निघालं होतं ग्रामीण भागासाठी 30%. सॉरी 30% हे ग्रामीणमध्ये निघालं आणि शहरीमध्ये निघालं 26%. म्हणजे शहरीमध्ये ग्रामीण चं प्रमाण कसं निघालं? कमी. आणि ह्याच्यावर खूपदा क्वेश्चन आले. आता हे झालं ग्रामीण आणि हे झालं शहरी. जर आपल्याला टोटल विचारलं तर 29.5% हे टोटल दारिद्र्य म्हणजे होल भारतातलं दारिद्र्य किती निघालं? रंगराज्य समितीनुसार 29.5% निघालं. आता ह्यांनी काय म्हटलं होतं की लकडवाला समितीची शिफारसीचं आपण हे करूया म्हणजे विचार करूया. आणि लकडवाला समितीची शिफारस काय होती? कॅलरी मूल्य. मग त्यांनी डबल कॅलरी हे केलं होतं. पण लकडवाला समितीने कॅलरी मूल्य किती सांगितलं होतं? 2400 आणि 2100 सांगितलं होतं. पण त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी घेतल्या होत्या का? लकडवाला समितीने घेतल्या नव्हत्या. पण यांनी काय केलं होतं? आपण दुसऱ्या पण गोष्टी घेतल्या होत्या जसं अन्न, वस्तू, सेवा, पुन्हा इतर अन्न घटक, गैर अन्न घटक घेतले होते. म्हणून त्यांनी कॅलरी काय केलेल्या आहेत? कॅलरी कमी केलेल्या आहेत. तर तुम्हाला अगोदर सांगितलं होतं पैसे जर म्हटलं तर शहरी भागात जास्त, कॅलरी जर म्हटलं तर ग्रामीण भागात जास्त. मग ग्रामीण भागामध्ये त्यांनी कॅलरी किती सांगितलं? ग्रामीण भागात 2155 म्हणजे 2155 कॅलरी सांगितलं. आणि शहरी भागासाठी किती सांगितलं? सिटीसाठी 2090 कॅलरी सांगितलं. अशा प्रकारे हे रंगराज्य समिती म्हणजे रंगराजन पॅनलचं हे झालेलं आहे. आता रंगराजन पॅनलनं एवढं सगळ्या तरतुदी सांगितल्या होत्या. आता एकदा मी रिपीट करते ते बघा. आता ग्रामीण ह्याच्यामध्ये किती सांगितलं होतं दारिद्र्य? 30%. शहरीमध्ये 26% आणि ओव्हरऑल दारिद्र्य म्हटलं तर 29%. आता त्यानुसार एकूण गरीब लोकांमध्ये सर्वाधिक संख्या जर म्हटलं तर यूपीमध्ये आल्या आणि हे जर म्हटलं आणि प्रमाण जर म्हटलं तर छत्तीसगडमध्ये आल्या. त्यानंतर ग्रामीण दारीचे सर्वाधिक लोकसंख्या ग्रामीणमध्ये म्हटलं तरी पण यूपीचे येतात. ग्रामीण आणि प्लस होलमध्ये एकूणमध्ये पण यूपीचं आलं आणि ग्रामीणमध्ये पण यूपीचं आलं. आणि ग्रामीण सर्वाधिक प्रमाण म्हटलं तर इथं आलं दादर नगर हवेली. आणि शहरीमध्ये म्हटलं तरी पण यूपीचे येते. ग्रामीण असू, टोटल असू किंवा शहरी असू त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण यूपीचंच आहे. आणि प्रमाण म्हणजे लोकसंख्येमध्ये आणि प्रमाणामध्ये म्हटलं तर मणिपूर येतं. आता प्रमाणामध्ये प्रत्येक वेळेस चेंज झालेला आहे बघा. पहिल्यांदा काय ते ह्याच्यामध्ये एकूणमध्ये म्हटलं तर छत्तीसगड आलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्या ग्रामीणमध्ये म्हटलं तर दादर नगर हवेली आणि इथं शहरी दारिद्र्यामध्ये म्हटलं तर मणिपूर आलेला आहे. आता याच्यानुसार आता रंगराज्य समितीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये काय दारिद्र्याचं प्रमाण आलेलं तर ते बघूया. तर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण आलं होतं 22.5% आणि शहरी ग्रामीण प्रमाण आलं होतं 17%. कळालं? 22 आणि 17% असं दारिद्र्याचं प्रमाण आलं होतं. आणि सर्वात जास्त म्हटलं तर कमी प्रमाण म्हटलं तर गोवामध्ये आलं होतं. अशा प्रकारे आपलं हे पूर्ण रंगराज्य समितीचं हे झालेलं आहे. तुम्हाला आता डबल नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला ह्याचं रिपीट करण्याची गरज लागणार नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते? तर आता इथं बघा 2400 आहे. तुम्हाला म्हटलं ना आता ही आहे लकडवाला समितीनुसार 2400 कॅलरीची गरज लागते. हे कोण सांगितलं? लकडवाला समिती. आता लकडवाला समितीने अहवाल कधी सादर केला? 93 मध्ये आणि त्याची स्थापना कधी झाली ती 89 मध्ये. असा क्वेश्चन आला की डबल रिपीट तिथंच रिकॉल करायचं म्हणजे आपल्याला ती परफेक्ट. आता आलं निरपेक्ष दारिद्र्याची कन्सेप्ट. आता ते बघायचं आपल्याला आणि इथं काय विचारलेलं आहे? बरोबर विधान विचारलेलं आहे. आता निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते हे बरोबर आहे. सापेक्ष दारिद्र्याचं असते का? आपण अंबानीच्या लेवलला जाऊ शकतो का? काही जरी आपल्याला पैसे दिले तरी नाही ना. मग त्याचे निर्मूलन करणं शक्य आहे का? नाही. पण निरपेक्ष दारिद्र्याचं म्हणजे जे बीपीएल लोक आहेत ते बिलो म्हणजे अबो पॉवर्टी लाईन येऊ शकतात म्हणजे त्याचे निरपेक्ष दारिद्र्याचे काय होतं? निर्मूलन करता येतं. मग आपल्याला बरोबर विचारलेलं आहे. इथं निर्मूलन करता येते म्हणजे दोन विधान काय झालंय? कटलंय. आता आपण
3 मध्ये येतो. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. मी सांगितलं होतं म्हणजे ज्याचं आता अंबानीचं उत्पन्न कसं आहे जास्त आहे आणि आपलं उत्पन्न कसं आहे कमी आहे. पण आपली आपली आणि अंबानीची तुलना होते म्हणजे 2 उत्पन्न गटामध्ये होत्या. म्हणजे ब पण विधान कसं आहे आपलं बरोबर आहे. तर आपलं सी विधान कटलं. आता दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. इथं नाही दिलं बरं का. असं पूर्ण विधान शेवटपर्यंत वाचायचं. हे विधान म्हणजे पर्यावरणाच्या अवनतीसाठी दारिद्र्य जबाबदार आहे. इथं नाही दिले म्हणून सी विधान कसं आहे चुकीचं आहे. म्हणून 4 पण कटलं. आता आपला आन्सर येणार 1 नंबर. अशा पद्धतीनं हे करायचं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जर तुम्ही खालून जर वाचायला गेलं असतं तर तुमचं तेव्हाच पहिल्याच ह्याच्यामध्ये ते क्वेश्चन टॅकल झालं असतं आणि तेवढाच तुमचा टाइम सेव्ह झाला असता. तर आपला आन्सर येणार 1 आणि म्हणजे ए आणि बी कसं बरोबर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा 12 नंबरचा. खाली निष्कर्षाच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. आता नियोजन आयोगाने किती दारिद्र्य रेषा निश्चित केली होती ते बघायचंय. दरडोई उत्पन्न प्रतिमाह ग्रामीण भागासाठी 816 व शहरी भागासाठी 1000 एवढी निश्चित केली होती. आता प्रति महिना विचारलेला आहे आणि जे आपलं हे प्रतिदिनचं होतं ग्रामीण. आता इथं हे उलटं केलं होतं. मी म्हटलं होतं ना ग्रामीण भागासाठी खर्च काय असतो कमी असतो, शहरी भागासाठी काय असतो जास्त असतो. म्हणून हे विधान यामुळं कट झालेलं आहे. तर आपला आन्सर येणार 1 नंबर. तर पुढचे विधान बघूया आपण. हे प्रतिदिनचं दिलेलं आहे म्हणून हे चुकलेलं आहे. दरडोई उत्पन्न आपण झालेलं आहे ते. रंगराजन कमिटी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया 13 नंबरचा. रंगराजन कमिटी 2014 नुसार म्हणजे त्यांनी अहवाल तेव्हा आला होता. सन 11-12 साठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा ही व्याख्या दरडोई रुपये डॅडॅश. आता हा क्वेश्चन थर्ड टाइम आहे आणि तुम्हाला मी ह्याच्यामध्ये पण सांगितलं होतं पर्याय म्हणजे जेव्हा शिकवत होते ना तेव्हा पण सांगितलं होतं. म्हणजे खूपदा झाले. तर आता 32 आणि आताच क्वेश्चन होऊन गेलेला आहे. म्हणून मी शक्यतो तर त्याचं विश्लेषण जास्त घेत नाही दारिद्र्याचं, कारण की प्रत्येक क्वेश्चन डबल डबल येऊन ते आपला परफेक्ट होऊन जाईल. आता ऑक्सफर्म अहवाल. ऑक्सफर्म अहवाल 2018 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा डॅडॅश टक्के आहे. तर तो 73% आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तेंडुलकर समितीनुसार 11-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा शेकडा प्रमाण किती आहे. आता तेंडुलकर समितीनुसार विचारलेला आहे. तर 11-12 मध्ये भारतीय दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण किती आहे. तर ते 21.9 आहे. या अगोदर आपण रंगराजन समिती नंतर आणि लकडवाला ह्या 2 समित्या बघितल्या. आता घ्या पुढे. आता बघूया आपण तेंडुलकर समिती म्हणजे नंतर आपल्याला डबल बघणं लागणार. तर याच सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यालाच आपण तेंडुलकर समिती म्हटलं जाते कारण की अध्यक्ष तेच होते म्हणून त्या समितीला नाव तेंडुलकर समिती दिलं. आता जे ह्या समितीची स्थापना होती डिसेंबर 2005 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. डिसेंबर 2005 मध्ये. आणि अहवाल कधी सादर केला. डिसेंबर मध्येच केला पण ती 2009 ला त्यांनी अहवाल सादर करण्यात आला. आता त्यांनी कोणत्या कोणत्या शिफारशी केल्या होत्या ते बघूया. घेऊया थोडं कोरं पेज आहे. तर यांच्यामध्ये त्यांनी कॅलरी निष्कर्षाचा वापर सोडून देण्याची. आता एक तर रंगराजन आणि लकडवाल यांनी काय केलं होतं कॅलरी फोकस केलं होतं आणि तेंडुलकर यांनी कॅलरी सोडा म्हणले. म्हणजे कॅलरीला काय म्हटले त्यांनी नो म्हटले. हे ओळखलं. आणि त्यांनी URP ऐवजी MRPचा वापर करा असं सांगितलं होतं त्यांनी. MRPचा वापर करा. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हटलं तर त्यांनी शिक्षण आणि आरोग्य यांचा समावेश करायचं त्यांनी म्हटलं होतं. काय शिक्षण आणि आरोग्य. आता याच्यानंतर तेंडुलकर समितीनुसार 61वी फेरी पुन्हा 66 आणि 68 अशा 3 फेऱ्या झाल्या होत्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं दारिद्र्याचं मोजमापन म्हणजे दारिद्र्याची आकडेवारी आलेली आहे. आणि जी ही आन्सरमध्ये आकडेवारी आलेली आहे ती त्यांची 68वी फेरी होती. त्याच्या अगोदर पण 2 फेऱ्या झालेल्या होत्या. एक 66वी होती आणि एक 61वी होतं. तर जी 66 आहे 66 मध्ये 29
8% दारिद्र्य सांगितलं होतं आणि त्याच्या अगोदर 37.2 ही जी आकडेवारी आहे तेंडुलकर समितीची ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जी 29 सांगितलं होतं तुम्हाला रंगराज्य समितीची ती पण आकडेवारी इम्पॉर्टंट. म्हणजे पहिल्यांदा किती झालं 37, मग नंतर 29 आणि नंतर 21. आता म्हणजे मायनस मायनस होत गेलं, म्हणजे वरचीवर दारिद्र्य हे ह्या समितीने कसं कमी सांगितलं. आता 37 मध्ये हे केलं म्हणजे 8 मायनस झालं आणि त्याच्यानंतर 8 म्हणजे 8 हे दारिद्र्य काय झालं 8% कमी कमी होत आलं. आणि ही 68वी जी फेरी होती ही 11-12ची होती आणि जी 66वी म्हणजे 66वी जी होती ती 9-10ची होती, म्हणजे जेव्हा अहवाल आला ना तेव्हाची होती. आणि जी म्हणजे ही 37 होती ही 2004-5चं दारिद्र्य दाखवलं ह्याच्यामध्ये. म्हणजे असे 3 इयरचं दारिद्र्य दाखवलं, ते लक्षात ठेवा. आता सिक्वेन्सनं तुम्हाला सांगताय म्हणजे कधी कधीचं. आता मी फक्त एकच घेते म्हणजे एकतर अरे सॉरी सॉरी आता याचं आन्सर काय झालं म्हणजे हे जे आलं होतं हे 4चं झालं. आणि आता आपल्याला काय बघायचं, आता 9ला किती ठेवला होता त्यांनी, 2009ला ठेवलं होतं 673 आणि 860, म्हणजे 200चा गॅप होता. आणि 11ला काय ठेवण्यात आलं होतं 816 ते 1000, हे असे 3 अंक होते, म्हणजे 3 वेळेला वेगवेगळे, म्हणजे 61वी फेरी, 66वी फेरी आणि 68वी फेरी. आणि ही कोणती त्यांची पहिली फेरी होती. म्हणजे पहिल्यांदा 400 ठेवलं, म्हणजे आता फक्त ग्रामीणचं बघा 446, नंतर 673 आणि नंतर 816 असं खर्च त्यांचा वाढत गेला 200-200 रुपयानं. आणि शहरीमध्ये किती ठेवलं होतं शहरीमध्ये पहिल्यांदा ठेवलं होतं 578, नंतर ठेवलं 860 आणि नंतर 1000 रुपये ठेवलं, असं शहरीमध्ये ठेवलं होतं 2 कॉलम. झालं. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हे डबल डबल सांगाले की तुमचं इथंच कन्फर्म म्हणजे परफेक्ट हो, रिव्हिजनची गरज लागणार नाही, कारण की आपल्याला रिव्हिजनला टाइम खूप कमी आहे. कमी आहे म्हणजे टाइम नाही येत जवळपास, कारण की आपण कालचा सोमवार असाच घातलेला आहे टेलिग्राम बघण्यामध्येच. आता 34वा क्वेश्चन बघा. 2001-2च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कोणत्या राज्यात दारिद्र्याचे इथं प्रमाण विचारले. प्रमाण म्हटलं तर ओडिसा येतं बरं का. आणि जर लोकसंख्या म्हटलं तर युपी करत जा, कारण की लोकसंख्या अशी युपीची लोकसंख्या जास्त आहे, मग तिथं गरीब लोक पण जास्तच असतील असं. तर इथे येणार ओडिसा प्रमाण म्हटलास. आता दारिद्र्य निर्मूलनाशी कोणते कार्यक्रम निगडीत आहेत, म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी गव्हर्नमेंटनं कोणते कोणते कार्यक्रम राबवलेले आहेत ते बघायचं. आता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा आहे, म्हणजे एक येणार. इंदिरा आवास योजना म्हणजे आवास म्हणजे घर, म्हणजे गरीबाला घर दिलं का थोडं तर दारिद्र्याचं निर्मूलन होईल, म्हणजे ब पण बरोबर येतं. आणि रस्ते विकास याचा काय संबंध आहे का, आणि शिक्षणाचा आहे का, नाहीये. म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठी डायरेक्ट इम्पॅक्ट होतो का, नाहीये. तर म्हणजे सी आणि डी येत नाहीये, तर आन्सर येणार 1 आणि 2. म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि इंदिरा आवास योजना ह्या 2 जे घटक आहेत ते दारिद्र्य निर्मूलनाशी कार्यक्रम निगडीत आहेत ते. आता बघा 36वा क्वेश्चन मग. सी रंगराजन, सीमा आणि ई एम विभीष यांच्या मते ग्रामीण महिलाच्या श्रमशक्तीचा सहभाग दर डॅडॅशमुळे घसरलेला आहे. तर म्हणजे जे महिला आहेत यांचा श्रमशक्तीमध्ये का समावेश नाही, त्याचं कारण काय आहे, तर याचं कारण आहे शिक्षणाचा परिणाम आणि उत्पन्न परिणाम, यामुळे त्यांचं काय झालेलं आहे श्रमशक्तीचा सहभाग दर घसरलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक सादर केला आहे. आता कोण दारिद्र्य निर्देशांक सादर करतो, तर ते मानव विकास अहवाल 2010 मध्ये दारिद्र्य निर्देशांक त्यांनी सादर केलेला आहे. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मानव विकास अहवाल. आता मार्च 2012च्या नियोजन आयोगाच्या प्रसिद्ध पत्रकानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची शेकडा प्रमाण 9-10 मध्ये किती म्हणजे किती खाली आला ते बघायचं. तर हे झालेलं आहे खूपदा क्वेश्चन. 29.8. हे तर ऑप्शन कट आहेत, कारण की असं कुठंच प्रमाण आलं नव्हतं. आपल्याला इथंच कन्फ्युजन होतं.
आता रंगराजन समितीनुसार 11-12 साठी दारिद्र्य रेषेखाली शहरी भागात, आता हे डबल आलं, पहिल्यानं आलेलं आहे शहरी. मी काय म्हटलं होतं, शहरी जास्तच असतं. तर इथं आलं शहरी. 47 आपल्याला कन्फर्म माहीत आहे. हे सोडलं. व ग्रामीण भागासाठी दर दिवशी अशी करण्यात आली. तर इथं 32 आपल्याला माहीत आहे. मग 4 नंबर. 31 पण येणार नाही, 29 पण येणार नाही. हे खूपदा क्वेश्चन झालेला आहे. पुढचा क्वेश्चन हो का, आला इथं डबल. आता रंगराजन समितीने डायरेक्ट आन्सरच घेते, वाचण्यात काही अर्थ नाहीये. आता हे क्वेश्चन कसं हॅज झालेला आहे, तर पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन 42 नंबर. आता पी.डी. ओझा 1960 ते 61 मध्ये समितीने दारिद्र्य रेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निष्कर्ष विचारात घेतला होता. आता पी.डी. ओझाचा विचारलेला आहे. तर त्यांनी प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च, म्हणजे प्रत्येक व्यक्ती एका मंथ आणि उपभोग खर्च या 3 गोष्टीचा आधार घेतला होता निष्कर्ष, दारिद्र्य निष्कर्ष काढण्यासाठी. प्रति व्यक्ती प्रति महिना आणि उपभोग खर्च. तर त्याचा आन्सर येणार 2 नंबर. आता किमान जीवनावश्यक गरजाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक किमान उत्पन्नाचा अभाव यांचा संबंध दारिद्र्याच्या पुढीलपैकी कोणत्या प्रकाराशी येतो. आता हीच व्याख्या आपल्याला जेव्हा आपण सेकंड क्वेश्चन बघितला होता त्याच्यामध्ये इथे सापेक्ष दारिद्र्य विचारलं होतं, त्याचा आन्सर सी होता. आणि त्याच्या खालीच ही निरपेक्ष ह्याची व्याख्या दिली होती. म्हणजे ही कशाचं आहे, किमान जीवनावश्यक वस्तू म्हटलं तर निरपेक्ष दारिद्र्य, आणि 2 घटकाची तुलना म्हटलं तर सापेक्ष दारिद्र्य. तर आन्सर येणार 1 नंबर. आता हे डबल आलं. अन्न सुरक्षा कायदा मी तुम्हाला सांगितलं होतं, तिथं काय अभियान आलं होतं, ते 7 मध्ये स्थापन झालं. आणि इथं कायदा आला. कायदा कधीचा आहे, 13चा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय आहे ते बघूया. हा कायदा 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ करून देते. तर कसं विधान आहे आपलं, बरोबर आहे. या लाभार्थ्यांना प्रति 3 रुपये तांदूळ, प्रति 2 रुपये जाडे भरले धान्य आणि 1 रुपयाप्रमाणे गहू. ही ब विधान कसं आहे, चुकीचं आहे. आपला आन्सर येणार 3 नंबर. आता सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल सादर केला. आता तुम्हाला म्हटलं होतं, ज्या समितीची 5 मध्ये स्थापना केली होती त्यांनी अहवाल कधी केला, 9 मध्ये सादर केला होता. ती समिती कोणती होती, तेंडुलकर समिती. तेंडुलकर समितीची 5 मध्ये स्थापना झाली होती आणि त्यांनी 9 मध्ये अहवाल हे केला होता. आणि लकडवालाने कधी केला होता अहवाल सादर, 93 मध्ये केला होता. आता ह्यांचा तर काही विषयच येत नाही. आता 46वी बघूया आपण क्वेश्चन काय आहे ते. जनगणना 11 नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखालील असणारी लोकसंख्या यांचा सहगुणक 0.39 इतका आहे. ही बाब असे दर्शवते की ज्या पद्धतीने शहरीकरण झाले आहे त्याचा गरिबी घटविण्यासाठी फारसा परिणाम झाला नाही. पहिलंच विधान बरोबर आहे. म्हणजे शहरीकरण वाढ झाली, पण तसं मग त्याचा म्हणजे गरिबी कमी करण्यासाठी शहरीकरणाचा काही फायदा झाला नाही असं या विधानात म्हटलेलं आहे. ते विधान कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे काही फायदा झालेला नाही. आता भारताची जे दारिद्र्य आहे त्याचा अंदाजाविषयी आहे पुढचा क्वेश्चन. तर बघूया याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, आपल्याला बरोबर विधान कोणतं आहे ते विचारलेलं आहे. यामध्ये बघा, भारतातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचे संकेंद्रण झालेले दिसते. पहिले विधान कसे बरोबर आहे. शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. तर बरोबर आहे. म्हणजे शहरामध्ये दारिद्र्य कमी आढळते, ग्रामीणमध्ये कसे जास्त आहे. म्हणजे शहरी दारिद्र्याची घट कशी आहे, ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढलेला आहे. बरोबर आहे. आणि नियोजन आयोगाने लकडवाला तज्ज्ञ गटाचे दारिद्र्याचे अंदाज मान्य केले. त्यांनी 11 पर्यंत जे लकडवाला समितीचं दारिद्र्याचं मोजमापाचं अंदाज मान्य केला होता. तर आन्सर येणार 2 नंबर. आता 48वा क्वेश्चन बघा. आता इथं बरोबर विचारलेलं आहे तेंडुलकर कमिटीच्या संकल्पनेनुसार. दारिद्र्याच्या संकल्पनेशी संलग्न आहेत. दारिद्र्य रेषेची संकल्पना कॅलरीच्या स्वरूपात मांडली आहे.
तर तेंडुलकरनं मांडली होती का? नाहीये, रंगराजन समितीने मांडली होती. म्हणून पहिलंच विधान कसं आहे आपलं? चुकीचं आहे. म्हणजे पहिलं विधान आपलं चुकीचं आहे. दारिद्र्य ही भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत, त्यांनी अलग म्हटलं होतं. म्हणून ब पण विधान कसं आहे? चुकीचं आहे. दारिद्र्यच्या टोपली मधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडून आणला गेला, हे पण चुकीचं आहे. त्याने शिक्षण आणि आरोग्यावर खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन सुचवलेली. आता हे जे बदल आहेत ना, हे रंगराज्य समितीने सांगितले होते. आणि आरोग्य आणि शिक्षण म्हटलं तर ते तेंडुलकर समितीने सांगितले होते. म्हणजे ड विधान कसं आहे आपलं? बरोबर येते. म्हणजे 4 नंबर येणार ह्याचा आन्सर. आता हे पण झालेलं आहे तफावत गुणोत्तर. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीरगंती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे, कारण ते निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे दर्शवते. म्हणजे 3 नंबर येते आन्सर याचा. दारिद्र्य मापनासंबंधी तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या होत्या. आता तेंडुलकर समितीने काय सूचना केल्या होत्या ते बघायचं. तेंडुलकर समिती कधीची होती? 2005ची. अहवाल किती? 9चा. तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी सुचवल्या होत्या ते बघायचं. उष्मांक आधारित दारिद्र्य संकल्पनेपासून दूर जाणे, हे बरोबर आहे. त्यांनी कॅलरी मूल्य नका म्हणले होते. म्हणून पण विधान आपलं कसं येणार? ब येणार. म्हणजे 4 नंबर चूक. दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे होते. म्हणजे त्याने MRPचा वापर करा असे म्हटले होते तेंडुलकर गटाने. URPचं सोडून MRP. म्हणून ब पण विधान कसं आहे? बरोबर आहे. आणि त्यांनी आताच्याच क्वेश्चनमध्ये झाले शिक्षण आणि आरोग्य व्यक्तिगत खर्चाचा समावेश करा, हे पण म्हटलं होतं. म्हणजे वरील सर्व विधाने कशी येतात? बरोबर येतात. आता ज्यांचा नागुंतवणूक दर 1.5% त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असते. तर हे येतं 33.33. हे क्वेश्चन डबल रिपीटेड आहे. आता भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत डॅडॅश यांनी वर्तवला. तर आपले दांडेकर पण झाले, वर्धन आणि लुवालिया ही पण झालेली आहे, मिहान पण झाली आणि पीडीओजा, म्हणजे सर्व होते हे समित्या. पुढचा आता क्वेश्चन बघूया आपण. याच्यामध्ये 2004-5 मध्ये, आता हा क्वेश्चन तुम्हाला मी डबल घेतला होता. म्हणजे कोणत्या समितीने किती खर्च सांगितलं होतं आणि ह्यांचे 3 गट सांगितले होते, 4चा, पुन्हा 9चा आणि 11चा. वेगवेगळे सांगितले होतं खर्च किती किती आहे. तर ह्यांनी 46 आणि 48 खर्च सांगितला होता. डबल आलेला आहे क्वेश्चन. डायरेक्ट आपण आन्सरवर जाऊया. आणि ती किती होतं? 816 ते 1000 हे त्यांनी 11 मध्ये खर्च सांगितला होता. आणि हे सुरुवातीला जी 61वी फेरी होती तेव्हा हा खर्च सांगितला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात. आता ही जी होती तेंडुलकरचा सुरुवातीला जे अहवाल मांडला होता तेव्हा त्यांनी 37% सांगितले होते. आणि नंतर किती सांगितलं होतं? 29. आणि नंतर 21% असं. म्हणजे 3-3 म्हणजे 8-8 त्यांनी कमी केले. म्हणजे 3 अहवाल सांगितले होते. आणि हे सुरुवातीला सांगितलं होतं त्यांनी 37%चा. तर आन्सर येणार 1 नंबर. आता नियोजन आयोगाच्या 2012च्या प्रसिद्ध पत्रकानुसार 2009-10 मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर येतं गरिबीमध्ये कोणतं राज्य म्हटलं तर इथे येणार बिहार येणार. आता रंगराजन समितीच्या मते, आता ही रंगराजन समिती आली 11-12 मध्ये. आता दारिद्र्य किती आहेत ते सांगितलेलं आहे. तर भारतात 29.5% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. त्यांनी ग्रामीणमध्ये सांगितलं होतं 29% आणि शहरीमध्ये 26%. तर हे दोन्ही विधान कसे आहेत? बरोबर आहेत. आणि टोटल किती सांगितलं होतं? 21% दारिद्र्य सांगितलं होतं त्यांनी. म्हणजे हे 11-12 मध्ये म्हटलं तर 29%. 29.5% सांगितलं होतं. ग्रामीणमध्ये 30 सांगितलं, शहरीमध्ये 26 सांगितलं. म्हणजे ग्रामीणच्या भागात शहरी कमी आणि ओव्हरऑल किती सांगितलं होतं? 29.5 सांगितलं होतं. आणखीन एका दुसऱ्या समितीने 29 पॉईंट सांगितलं होतं. 8. ते कोणती समिती आहे ते सांगा. येथे 29.8 सांगितलं होतं त्या समितीने. दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे विधान म्हणजे पुढीलपैकी कोणाचे मत होते? असे मत कोणी म्हटलं होतं? तर ते MS स्वामीनाथन यांनी म्हटलं होतं. म्हणजे क विधान येणार.
आता 58वा क्वेश्चन बघा. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण होते? तर ते होते दादाभाई नौरोजी. आता 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानता येईल. इथं काय विचारलेलं आहे? शहरी. तर हे कसं आहे? हे ग्रामीण. तुम्हाला काय म्हटलं होतं मी? कॅलरी म्हटलं तर ग्रामीणला जास्त लागतं आणि शहरी म्हणजे आणि पैसे म्हटलं तर शहरीला जास्त लागतं. तर कॅलरी इथं शहरी विचारले म्हणजे 21 येणार आणि हे कशा 24 ह्याचा आहे, ग्रामीणचा आहे. आता नवीन दारिद्र्य रेषा आणि त्याचे मापन नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? आता 2009 मध्ये म्हटलं तर तेंडुलकर समिती, कारण की त्यांचा अहवाल आला होता तेव्हा. खालीलपैकी कोणते धोरण भारतातील दारिद्र्य निर्मूलनासाठी योग्य आहे? तर त्याच्यामध्ये दारिद्र्य निर्मूलनासाठी कोणते धोरण योग्य आहे ते सांगायचं आपल्याला. हा क्वेश्चन मोठा आहे, तर मी एकदाच घेते पूर्ण. आता हे हे इथे एक हे एक विधान आहे. या विधानातले एवढे येतात आणि इथं बी विधान आहे, याच्यामधले इतकं येते. तर आता या विधानामध्ये काय ते साकलिक कृषी विकास म्हणजे कृषीचा विकास केला पाहिजे. तर हे येईल बरोबर. असंघटित क्षेत्रातील उत्पादकता आणि रोजगार गुणवत्ता वाढवणे हे पण येईल. शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे गरिबाचे उत्थान करणे हे पण येईल आणि चांगल्या आरोग्याच्या तरतुदीद्वारे उत्थान करणे हे पण येईल. आणि आता बी मध्ये बघा, गृहनिर्मितीसाठी तरतूद करणे, जशा आवास योजना ती आहेत तसं. पुन्हा ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे रोजगाराची हमी देणे त्यांना आणि कौशल्य निर्मितीतून दारिद्र्य निर्मूलन हे पण येते आणि चांगल्या वेतन दराची हमी देणे हे पण येते. म्हणजे सर्व विधान कसे येतील त्याच्यामधले सब पॉईंट ते पण बरोबर आहेत. म्हणजे ए पण बरोबर येईल आणि बी पण बरोबर येईल. आन्सर येणार 4 नंबर. पुढचा क्वेश्चन बघा. भारत या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण बालकाच्या संख्येपैकी 20% पेक्षा कमी लोकसंख्या असून देखील जगातील एकूण बालकांच्या संख्येपैकी 1.5% बालके कुपोषित आहेत. तर आपलं 40% कुपोषित आहेत. मागं पण आला होता तेव्हा 14 पॉईंट काय तर कुपोषणाचा दर दिला होता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेल्या त्रिआयामी दृष्टिकोनात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही विचारले तर त्याच्यामध्ये गरिबी अनुदान दृष्टिकोन म्हणजे येत नाही. इथं नाही विचारले तर हा 4 नंबरचा येत नाही. त्याच्यामध्ये बघा, किमान मूलभूत सुविधाची तरतूद, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आणि वृद्धी आधारित दृष्टिकोन इत्यादी गोष्टीचा काय होतो याच्यामध्ये समावेश होतो आणि गरिबी अनुदानाचा समावेश होत नाही. पुढचा क्वेश्चन बघा. दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीची आवश्यकता असते? तर त्यांना 2400 कॅलरीची असते. इथं ओव्हरऑल विचारलेलं आहे. आता हे झालं MPI. आता MPI. MPIचं काय असतं? याच्यामध्ये 10 निर्देशकांचा वापर केला जातो. आता HPI मध्ये काय होतं? इथं दीर्घ आयुष्य, ज्ञान आणि योग्य जीवनमान हे पण क्वेश्चन येऊन गेला HPIचा. या 3 गोष्टीचा समावेश होतो. आता सुरेश तेंडुलकर यांचं काय आहे? यांनी शिक्षण आणि आरोग्याचं सांगितलेलं होतं आणि प्रणब वर्धन याचं वर्धन असेल तर यांचं होतं सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न हे सांगितलं होतं त्यांनी. तर आपला आन्सर येणार 1 नंबर. आता सर्वोच्च न्यायालयाचा आहे बघा काय क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयाने 2011 मध्ये नियोजन मंडळाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दारिद्र्याचे मोजमापन खालील प्रकारे केले आहे. तर व्यक्तीचा खर्च शहरी भागासाठी 32 पेक्षा कमी आणि ग्रामीण भागासाठी 26 पेक्षा कमी असा ठरविण्यात आला. तर पहिले विधान काय आहे? बरोबर आहे. आणि व्यक्तिगत खर्च शहरी भागासाठी विधान कसे चुकीचं आहे? तर त्यांनी काय ठरवलं होतं? म्हणजे 2018चा क्वेश्चन आहे आणि 11 मध्ये ठरवलं होतं. म्हणजे शहरी भागासाठी असेल तर 32 रुपये, ग्रामीण असेल तर 26 रुपये. आता 67चा क्वेश्चन बघा.
खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाने दिवंगत इंदिरा गांधी यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना केली? तर 20 कलमी कार्यक्रमाची पुनर्रचना राजीव गांधी यांनी केली होती. नंतर त्यांचेच ते सुपुत्र होते, म्हणून त्यांनी ते जे कार्यक्रम आहे इंदिरा गांधीचा ते पुढे कंटिन्यू केलं होतं. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. भारतातील दांडेकर आणि रथ यांचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आपण चॅप्टर रस्ते आहे म्हणून आपल्याला हा क्वेश्चन लगेच येईल. आता पुढचा क्वेश्चन बघा. इथं काय विचारलेलं आहे? असत्य विधान विचारलेलं आहे, हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय सॅम्पल सर्वे प्रमाणे 2009-10 साठी ग्रामीण भागासाठी 28 दरडोई दर दिवसासाठी आणि शहरी भागासाठी 22 दरडोई दर दिवसासाठी दारिद्र्य रेषा स्पष्ट करण्यात आली. हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. आपल्याला असत्य विचारलंय. 2009-10 मध्ये 29.8% लोक दारिद्र्य रेषा खालील होते. आता हे विधान बरोबर आहे. आणि 9-10 मध्ये 33% ग्रामीण भागातील आणि 20% शहरी भागातील लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. तर सी पण विधान बरोबर आहे. तर आपला असत्य विधान विचारलेलं आहे, तर असत्य येते फक्त 1 नंबर. हे नवीन विधान ऍड करा बरं का. हे आपल्याला माहित आहे 29.8% होते. तुम्हाला मागच्याच क्वेश्चन मध्ये सांगितलं. एका ठिकाणी 29.5 आणि 29.8 असं वेगवेगळ्या समितीने सांगितलं होतं. भारतातील दारिद्र्य संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला? आता कोणी जोडला होता? तर ते दांडेकर व रथ यांनी जोडला होता उष्मांकाशी संबंध. आताची 71वा क्वेश्चन आहे ना, हा रद्द झालेला आहे. आता सुरेश तेंडुलकर समितीने अगोदरच्या दारिद्र्य अनुमान पद्धतीतील 3 त्रुटी दाखविल्या, त्या म्हणजे आता त्यांनी कोणत्या कोणत्या त्रुटी दाखवल्या होत्या ते बघायचंय. तेंडुलकर समितीने जे 9ला त्यांनी अहवाल केला. आता त्यांनी अन्न घटक कालबाह्य ठेवा म्हटलं होतं आणि त्यांनी कॅलरी रद्द करा म्हटलं. तर अकन्फर्म आहे आपलं, म्हणजे 4 नंबरचं कटला. चलनवाढीचा सदोष निर्देशांक हे पण त्रुटी दाखवली होती, म्हणजे ब पण येतं, म्हणजे इथं ब नाही म्हणून हे कटलं. आता आपलं 50-50 मध्ये आलं. एक तर सी तर येईल किंवा डी तर येईल. आता जन्मदरांचा त्याचा विषयच नव्हता, म्हणजे एक तर कटलं, तर आन्सर येणार 2 नंबर, म्हणजे डी वाचायची गरज नाही. आता शिक्षण आणि आरोग्य कन्फर्म माहित आहे आपल्याला येणारच, म्हणजे ह्याच्यामध्ये डी नव्हतं म्हणून हे पहिल्या राऊंड मध्ये कट झालं असतं. म्हणजे आपल्याला अन्न घटक त्यांनी कालबाह्य ठेवा हे पण म्हटलं होतं, आणि हे 2 कन्फर्म वाले माहित आहेत, आणि हे चलनवाढीचा दोष निर्देशांक हे पण सांगितलं होतं त्यांनी. म्हणजे जरी बी जरी माहित नसेल ना आपल्याला, तर ह्या 2 वरून आपला तो क्वेश्चन आपण तो टॅकल केला असता, म्हणजे सुटला पण असतो. आता 73वा बघा क्वेश्चन. हा क्वेश्चन पण आयोगानं रद्द केलेला आहे. आता मी हे का रद्द केला सांगू शकले असते, पण आता आपल्याला टाइम नाहीये तेवढा. आता 74वा बघा क्वेश्चन. 2008 पासून आता आपल्याला योग्य विधाने बघायचे. 2008 पासून सुरू झालेली राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना दारिद्र्य रेषाखालील लोकसंख्येसाठी लागू होती. हे अविधान कसं आपलं बरोबर आहे. लाभार्थ्यांना इस्पितळातील 30,000 खर्चाची जवळपास सर्व आजारासाठी कुटुंबातील 4 व्यक्तीसाठी मुभा आहे. तर दुसरं विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर आपला आन्सर येणार 1 नंबर. प्राचार्य तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजदादाची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, कारण यामध्ये म्हणजे जास्त आहे कारण तेंडुलकर समितीचं याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च समावेश आहे म्हणून, बरं का. 1 नंबर आन्सर येणार. आता 76वा क्वेश्चन. दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता घटत्या क्रमाने राज्याची क्रमवारी आहे. त्याच्यामध्ये बघा, पहिलं राज्य येते कर्नाटक, नंतर येते महाराष्ट्र, नंतर येतं गुजरात, नंतर केरळ. म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ. कोणती प्रतिदिन उष्मांकाची गरज राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेच्या पोषण तज्ज्ञ गटाच्या प्रमाणानुसार योग्य नाही विचारलेला आहे. 77 मध्ये नाही आहे, तर हा क्वेश्चन रद्द झालेला आहे. खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत ते बघायचं.
यामध्ये दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचा उद्देश गरिबाच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे हा आहे. म्हणजे गरिबाच्या उत्पन्नात योग्य विधाने उत्पन्नात वाढ करायची आहे, तर अविधान कसं आपलं बरोबर आहे. भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना दारिद्र्य निर्मूलनाच्या हेतूने सुरू केली, तर हे कसं चुकीचं आहे. कृषी विकास योजना नाहीये निर्मूलनासाठी केलेली, म्हणजे ब चुकीचं. आन्सर येणार 1 नंबर. आता दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ते बघायचं आपल्याला. आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण दारिद्र्यात घट झाली, हे चुकीचं आहे. त्याचा काही संबंध नाही, म्हणजे अविधान काय आपलं चुकीचं आहे. आर्थिक सुधारणानंतर ग्रामीण विकासात साचलेपणा आला, ब विधान बरोबर आहे. आर्थिक विकासातील साचलेपणामुळे ग्रामीण दारिद्र्य कमी झाले नाहीये, बरोबर आहे. म्हणजे अपोज आहे ह्याच्या. ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन योजनेचा ग्रामीण सामाजिक कल्याणावर विशेष परिणाम झाला नाहीये, तर डी पण विधान कसं आपलं बरोबर आहे. तर आपला आन्सर येणार बी सी डी बरोबर. म्हणजे 3 विधान कसे आहेत आपले बरोबर आहेत आणि अ काय आहे चुकलेलं आहे. अशा प्रकारे आपलं दारिद्र्याचे क्वेश्चन झालेले आहेत. पुढले क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊया.